तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत भाजपाचा विजय होऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी केले आहे। शहरातील प्रभाग 6 आणि 7 मध्ये भाजपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन काल दिनांक 29 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते। त्या प्रसंगी ते बोलत होते। नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम सिगेला पोहोचलेला असून काल 29 नोव्हेंबर रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 6 आणि 7 परिसरात भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भव्य रॅलीचे आयोजन करून मतदारांशी डोअर टू डोअर संपर्क साधला। येणाऱ्या 2 डिसेंबरला विकासरूपी मतदान करून लाडक्या बहिणी आणि तरुण यांच्या सहकार्याने जळगाव जामोद नगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल याची खात्री भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली। गत 5 वर्षाच्या कारकिर्दीत भाजपाने जळगाव जामोद शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत। त्याचप्रमाणे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे सुद्धा भाजपाचे नेते असल्याने जळगाव जामोद शहराचा विकास आणखी झपाट्याने होण्यासाठी शहरातील मतदारांचा कल हा भाजपाकडेच असल्याचे एकंदरीत नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान दिसून येत आहे। त्या अनुषंगाने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणूक प्रचाराच्या कामासाठी अहोरात्र झटत असून भाजपाने निवडणूक प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव। निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेशभाऊ दांडगे आणि इतर सहकारी सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार या मतदारांना आपल्याला 2 तारखेला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आज आमच्याकडे भरगच्च रॅली प्रभाग क्रमांक 6 व 7 मधून निघालेली आहे आणि हजारो लोकांचा त्या रॅलीमध्ये असून परिवर्तन होणार आहे आणि जळगाव जामोद नगर परिषद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सरकार या जळगाव जामोद नगर परिषदेमध्ये येणार आहे। संजूभाऊ कुटेच्या माध्यमातून जळगाव जामोद शहराचा चेहरा हा आमूलाग्र बदल झालेला आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला काय काम करायचं आहे हे विजन संजूभाऊ कुटे यांच्याकडे आहे आणि येणारी नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगर परिषदेवर येणार आहे। ही निर्विवाद सत्ता आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने लोकांचे मन जिंकलेले आहे। जो विकासाच्या पंक्तीत अगदी शेवटी उभा आहे त्याच्यापर्यंत विकासाची गंगा ही भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने पोहोचवलेली आहे। त्यामुळे निश्चितच येणाऱ्या 2 तारखेला निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून येईल आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो ही निवडणूक साधी निवडणूक नाही, ही निवडणूक आहे तर जळगाव जामोद शहराचं भविष्य आहे। त्यामुळे जळगाव जामोद शहराच्या भविष्यासाठी सर्वांग सुंदर जळगाव जामोद शहरासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने जनादेश द्यायचा हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।